श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेनेच नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ अंजली तांदळे या स्वामी भक्त ताईंचा स्वामी सेवेतील अत्यंत रोमांचक, अंगावर शहारा आणणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा जो तारक मंत्र आपण नित्य सेवेत नित्य नियमांनी म्हणतो, या तारक मंत्रांची शक्ती दर्शवणारा सर्वात सुंदर अनुभव सांगणारा आहे. भक्तांनो, बघा, जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत देतो, मनापासून महाराजांची सेवा करतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात आणि आपल्या भक्तांचे नशीब कसे बदलवून टाकतात, हे प्रत्येकाला आपल्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क अद्भुत हे स्वर्गगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या प्रत्येक ओळीने माझ्या आयुष्यात घडवलेला हा सर्वात मोठा चमत्कार. खरं तर मी कुठल्याही सेवेत नव्हते. खूप सेवा करणं किंवा खूप देवदेव करणं हे कधीच मी करत नव्हते. मात्र वेळ अशी आली की मला काहीतरी पुण्याई स्वामी सेवा मिळाली आणि या स्वामी सेवेने माझ्या आयुष्यातील असंख्य संकट टाळली. खरं तर तब्बल 8 वर्षानंतर मला आई होण्याचं सुख लाभलं. 8 वर्षानंतर मी गरोदर राहिले आणि मला एक गोंडस मुलगी जन्माला आली, जिचं नाव तीर्थ. सगळेच तिचे लाड करायचे. आमच्या घरातील ती पहिली मुलगी सगळ्यांच्या आवडी. 1 वर्ष निघून गेली, मात्र तीर्थ व्यवस्थित हालचाल करत नव्हती. 1 वर्षात जसं लहान बाळांना रेंगायला पाहिजे, सरकायला पाहिजे, थोडं थोडं चालायला पाहिजे, असं काही माझ्या तीर्थात नव्हतं. बरेच हॉस्पिटल केल्या, बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. डॉक्टर, बाबा, भगत, अगदी प्रत्येक ठिकाणी तिला फिरवलं, मात्र काहीच सुधारणा नाही. 1 वर्षाचा दुसरा वर्ष निघून गेला. 2 वर्ष पूर्ण झाली, मात्र अजूनही तीर्थ बोलत नव्हती किंवा कुठलाही ॲक्टिव्हिटीज करत नव्हती. कसं तरी ती सरकायची, यांच्या व्यतिरिक्त तिची हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं की तिचे जे दोन्ही पाय आहेत ते कमजोर आहेत. दोन्ही पायामध्ये जे नस आहेत ते ॲक्टिव्ह होते नाहीये, त्यामुळे तिचं चालणं खूप कठीण आहे. इतक्या लहान वयात ऑपरेशन सुद्धा होणार नाही. आपण तिला थोड्या थेरपी देऊयात, त्याने काहीतरी सुधारणा झाली तर होऊ शकते, मात्र गॅरंटी नाही. मग डॉक्टरांनी जवळपास 1.5 वर्ष तिला थेरपी दिल्या, तरीही काही सुधारणा नाही. आता तीर्थ बरोबर 3.5 वर्षाची झाली, मात्र अजूनही एकही पाऊल चालू शकत नव्हती किंवा तिला नीट बोलताही येत नव्हतं. एखादा दुसरा शब्द बोलायचे तोही अत्यंत बडबड. मी देवाला म्हणायचे, देवा, इतक्या वर्षानंतर माझ्या पदरात बाळ घातलास. मी रोज रडायचे, रोज मला हरल्यासारखे वाटायचे, मात्र कधीतरी माझी तीर्थ बरी होईल या आशेने मी पुन्हा एकदा नव्याने उठायचे. एके दिवशी तिला हॉस्पिटलला नेत असतानाच त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना एक सुंदर स्वामींचा मठ मला दिसला. तोपर्यंत स्वामी सेवा काय, स्वामी काय, काहीच माहिती नाही. पण त्या मठात गेले आणि पहिल्यांदाच माझ्या तीर्थने सुद्धा स्वामींना पाहिले. आम्ही दर्शन घेतले. माझे मिस्टर सुद्धा आमच्या सोबत होते. दर्शन घेतल्यानंतर माझ्या तीर्थला स्वामींच्या मूर्तीजवळ तिथे असणाऱ्या भटजींनी डोकेही ठेवले. खरं तर क्षण अत्यंत आनंदाचा होता. साक्षात रूपी स्वामींच्या चरणाजवळ माझ्या तीर्थाचं डोके छान वाटलं. तिथल्या महाराजांनी तिला विभूती सुद्धा लावली. थोडीशी विभूती मला त्यांनी बांधून दिली आणि सांगितलं, बाळा, काहीच घाबरू नको, तुझी मुलगी ठणठणीत होईल. रोज तिला विभूती लाव, रोज तारक तीर्थ दे. तिच्याकडे बघत राहिले. मी म्हटलं, तारक तीर्थ हे काय असतं? त्याने मला सांगितलं, तुला स्वामी सेवा माहिती आहे का? मी म्हटलं, नाही, मी आज पहिल्यांदाच मठात आली
तेव्हा त्यांनी मला तारक मंत्र मोबाईलमध्ये सर्च करून दिला आणि सांगितलं, रोज सकाळी संध्याकाळी एका ग्लासमध्ये पाणी देवघरासमोर ठेव. त्याच्यासोबत आपली उजव्या हाताची बोट 3 बोट बुडव आणि तारक मंत्र 11 वेळा म्हण. बाजूला उदबत्ती लाव. 11 वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर उदबत्तीची जी काही विभूती असते ती थोडीशी त्या पाण्यात घाल आणि या बाळाला पास थोडंसं आणि पाणी तिच्या अंगावर सुद्धा शिंपड. रोज ही क्रिया कर. बघ स्वामी तुझी सर्व दुःख नष्ट करतील आणि तीर्थला बरं करतील. मी त्यांना म्हटलं, असं झालं तर खरंच मी जन्मोजन्मी स्वामी सेवा करेन. आयुष्यभर मी फक्त स्वामी सेवा करेन असं मी म्हणाले. तिथल्या दानपेटीत 2 पैसे 2 दान केले. मिश्रांना सांगितले, थोडे पेढे घेऊन या स्वामींच्या समोर ठेवा आणि त्यानंतर मी घरी आले. घरी येताना तिथूनच त्या मठातून स्वामींचा फोटो आणला. देवघरात तो फोटो ठेवला. त्याच दिवशी संध्याकाळपासून ही सेवा करायला सुरुवात केली. तारक तीर्थ बनवलं. तीर्थला ते मी पाजलं. तिच्या अंगावर शिंपडलं. जवळपास 11 दिवस सतत मी हे करायचे. नंतर जणू काही मला त्या सेवेचं वेळच लागले. दिवसभर अगदी काम करताना असेल किंवा अगदी स्वयंपाक करतानाही असेल, मी सतत तारक मंत्र म्हणायचे. दिवसभरात कंटिन्यू माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं तारक मंत्र पठण करायचे. जवळपास 1 महिना उलटून गेला. माझ्या तीर्थाचा काहीच सुधारणा होत नव्हती. पण माझ्या मनात कुठेतरी होतं काहीतरी स्वामी काहीतरी अनुभूती देतील हे सतत माझ्या मनात असायचं. एके दिवशी गुरुवारच्या दिवशी स्वामींचे एक छान स्वप्न पडलं. त्या स्वप्नात स्वामींनी माझ्या तीर्थाचा बोट धरलेला होतं आणि माझी तीर्थ स्वामीसोबत चालत होती. अगदी मी पहाटे 4:30 वाजता झोपेतून उठून बसले. मिस्टरांनी सुद्धा हे स्वप्न सांगितले. पुन्हा त्या दिवशी मी स्वामींच्या मठात गेले. पेढे घेऊन गेले आणि तिथल्या महाराजांनी सांगितलं, मला असं स्वप्न पडलं. तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले, अगं साक्षात स्वामींची कृपा आहे. गुरुवारच्या दिवशी इतकं सुंदर स्वप्न पडलं. खरंच तुझे तीर्थ लवकरच चालेल. स्वामी सेवेत आली आता. सगळं काही विसर आणि सगळं स्वामीवरती सोपव. खरं तर नेहमीच तिथले गुरुजी मला आधार द्यायचे. मी पुन्हा घरी आले आणि तुम्हाला सांगते, त्या दिवशी मी तीर्थला घेऊन घरी ठेवून आलेले होते. तिचे बाबा नाईट करून आलेले होते. ते झोपले होते आणि तीर्थ सुद्धा झोपलेली होती. जेव्हा मी घरी आले आणि दरवाजा उघडला, आतमध्ये आले आणि तेव्हा मी किचनमध्ये जाऊन माझं काम आवरू लागले. तेव्हा दरवाजाची बेल वाजले. जवळपास 4:30 वाजले असता मी म्हटले, इतक्या वेळात कोण आलं? दरवाजा उघडला. एक वृद्ध बाबा होते. भगवे वस्त्र परिधान केलेले आणि त्यांच्या हातात झोळी होती. मला म्हटले, दान कर, आज गुरुवार आहे. बघ, मी साक्षात तुझ्या दारात आलो आहे. मी कुठलाही दान करायचेच. मी घरामध्ये गेले. थोडे तांदूळ आणले. थोडी फळ होती ती घेतली आणि 200 रुपये घेतले. त्यानंतर बाबांच्या झोळीत मी ते तांदूळ टाकले, फळ टाकले आणि 200 रुपये दिले. मी त्यांना नमस्कार केला. तितक्यातच तीर्थच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मी आतमध्ये गेले. बाबा अजूनही तिथेच उभे होते. मला म्हणाले, बाळ आहे का तुझं? मी म्हटलं, हो. त्यांनी तीर्थला बघितलं आणि ते तिचं भविष्य सांगू लागले. ही खूप मोठी होणार. हिच्या आयुष्यात तिला प्रत्येक सुख मिळणार. पण त्यांना म्हटलं की माझी लेक चालत नाहीये. ती चालायला लागली तर खूप आहे. तुम्ही तिला आशीर्वाद द्या. आणि त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं तिला माझ्याकडे. मी त्यांच्या जवळ घेऊन गेले. त्यांनी त्यांचा उजवा हात तिच्या डोक्यावर ठेवला, तिला आशीर्वाद दिला आणि ते बाबा निघून गेले. त्यानंतर मग माझी पूजा सगळं काही मी आवरलं. संध्याकाळी पुन्हा तारक तीर्थ बनवून तीर्थला पाजलं. सगळं काही घडलं आणि तुम्हाला सांगते, त्या दिवशी पहिल्यांदा माझी तीर्थ आमच्या पलंगावरून धरून उभी राहिली. खरं तर काय हा चमत्कार आहे कळेना. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले. इतका मोठा चमत्कार की जी मुलगी नीट सरकूही शकत नव्हती, ती आज चक्क पलंगात धरून उभी राहिली. माझे मिस्टर सुद्धा चमत्कार बघितलं होते. त्यानंतर पुढचे 8 दिवस गेले आणि माझी तीर्थ खुर्चीला प्रत्येक गोष्टीला पकडून चालायला लागली. तिचे जे बोबडे शब्द होते ते थोडे थोडे सुधारू लागले. आता ती आजच्या ऐवजी आई बोलू लागली. फक्त बाबांना बा बोलायची, पण त्यानंतर ती बाबा म्हणू लागली. तुम्हाला सांगते, जवळपास पुढचे 3 महिने मी कंटिन्यू ही तीर्थ मंत्रांची सेवा करून ठेवली. त्या
3 महिन्यानंतर माझी तीर्थ न पकडता कुठल्याही प्रकारचा आधार न घेता चालू लागली. शिवाय ती व्यवस्थित बोलू सुद्धा लागली. आता ती 2.5 वर्षाची झाली आहे आणि तिला व्यवस्थित चालता येत आहे. तब्बल 2.5 वर्षानंतर माझ्या तीर्थला कोणाचाही आधार न, कोणाचाही मदत न घेता आज व्यवस्थित फिरता येत होते. आता ती शाळेतला जे काही अभ्यास असेल तो सुद्धा घरी येऊन एकटीच व्यवस्थित करते. खरं, जिथे आमचं सगळं काही आम्हाला संपल्यासारखं वाटलं, तिथे उघडे दवाखाने केले. तिथे सगळ्या थेरपी केल्या, काहीच अनुभव आला नाही. पण तारक तीर्थने मात्र आमचं आयुष्य बदलून गेलं. ते बाबा म्हणजे साक्षात स्वामींचे स्वरूप होते, कारण त्यांनीच माझ्या तीर्थला आशीर्वाद दिला, हात लावला आणि त्यानंतर ती स्वतःहून धरून चालू लागली. ते स्वप्न मला त्या गुरुवारी पडले, ते साक्षात झाले. माझ्या तीर्थला चालायला, माझ्या तीर्थला चालवायला साक्षात स्वामी त्या दिवशी माझ्या दारात आले. खरंच हे चमत्कार खूप मोठे होते. आता आयुष्यभर स्वामी सेवा करायची. आम्ही प्रत्येक वर्षी अक्कलकोटला जातो. जिथे कुठे स्वामींचे मंदिर असेल तिथे आम्ही दानधर्म करतो. कारण स्वामीशिवाय काहीच नाही, स्वामीशिवाय अस्तित्वच नाही हे कळून चुकले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ भक्तांनो. खरंच अद्भुत अनुभव. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.